हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य। सर्वप्रथम आपल्याला लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तामण, बेलपत्रे, 5 प्रकारची पाने, केळी, नारळ आणि महत्त्वाचे म्हणजे सुवासिनी। त्या दिवशी उपवास करायचा असतो, त्यासाठी रताळे खाल्ले तरी चालतात। पूर्ण उपवास हा रताळे खाऊन करावा लागतो। त्याच्यासाठी लागणारे अजून साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर, हळदी, कुंकू, ओटी भरण्याचे साहित्य, त्यामध्ये बदाम, खारीक, सुपारी, हळकुंड असे ओटी भरण्याचे साहित्य घ्यायचे आहे। त्याचबरोबर कापूर, धूप, अगरबत्ती, निरंजन आणि ओटी भरण्याचे कापड घ्यायचे आहे। ओटी भरण्याचे कापड घेत असताना नवीन कापड घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने 5 प्रकारची फळे घ्यायची आहेत। ओदा, मोसंबी, केळं, सीताफळ, पेरू, डाळिंब, थोडेसे वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे। करदळीची पाने घ्यायचे आहे। त्याचबरोबर समई व आरतीसाठी धूपारती वगैरे। त्याच्यामध्ये पंचपात्री मध्ये फुलवाती घ्यायच्या आहेत। तुपामध्ये भिजवून हे पूजेसाठी लागणारे साहित्य आधी घ्यायचे आहे। पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ऑगस्ट 25 रोजी दुपारचे 12:35 वाजता सुरू होत आहे, जी ऑगस्ट 26 रोजी दुपारी रात्रीचा 1:55 वाजता संपेल। उदय तिथीनुसार हरतालिका तीजचे व्रत 26 ऑगस्ट 2025 मंगळवार रोजी पाळले जाईल। हरतालिका तीज 2025 शुभ मुहूर्त। हरतालिका तीज 2025 मुहूर्त ऑगस्ट 26 रोजी सकाळी 5:56 ते सकाळचे 8:31 पर्यंत आहे। पूजेचा एकूण कालावधी 2 तास 35 मिनिटे असेल। हरतालिका तीज 2025 रोजी या मंत्रांचा जप करा। देवी पार्वतीचा मंत्र: ओम उमे पार्वते जगदे जगत्प्रतिष्ठे शांतिरूपे शिवे ब्रह्मरूपे। शिव मंत्र: ओम ह्रे महेशाराय शांभवे शूलपदे पिनाकदृशे शिवे पशुपते महादेवाय नमः। हरतालिका पूजा कशी करावी? प्रथम पाटावर लाल कापड घालून घ्यायचे आहे। त्यावर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंड ठेवायची आहे किंवा वाळूची पिंड तयार करायची आहे। पाटावर पहिला 5 खायची पाने मांडून घ्यायची आहेत। त्याच पद्धतीने महादेवाला बेलाचे पान वाहायचे आहे। त्याच्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे। मनोभावे हरतालिकेची पूजा करायची आहे। आता आपण जी 5 पाने मांडली आहेत त्यांच्यावर एक पानावर खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी हे 5 प्रकार पानावर ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर देवाला खडीसाखर वाहायची आहे। धूप व अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे 5 फळे ठेवायची आहेत। त्यानंतर समई वगैरे लावून घ्यायची आहे। त्यानंतर शंकराची आरती म्हणायची आहे। त्याच्यावर फुले वगैरे वाहायची आहेत। त्यामध्ये पाटावर मध्ये खाली तांदूळ घालून त्याच्यावर पार्वती व तिची सखी या 2 मूर्ती तिथे ठेवायची आहे व त्याची पूजा करून घ्यायची आहे। अशी सर्व हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे।